महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालं आणि मुख्यमंत्र्यांसह शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली। पण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही, ते मंत्रिमंडळात सामील होणार की नाहीत, याबाबत शपथविधीच्या दिवशी दुपारपर्यंत सस्पेन्स कायम होता। अखेर सगळा संभ्रम दूर झाला आणि शिंदे उपमुख्यमंत्रीही झाले। पाहूयात। सरकार, महाराष्ट्राचं नवं सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। शपथ घेण्यापूर्वी या तिन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि देहबोली डिकोड करण्याचा तुमच्यापैकी अनेकांचा प्रयत्न असेल। बाजूबाजूला असलेल्या फडणवीस आणि अजितदादांचा खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांशी संवाद सुरू होता, तर दुसरीकडे राज्यपालांच्या शेजारी बसलेल्या एकनाथ शिंदेंच्या मनात कोणत्या विचारांचं काहूर माजलंय असा प्रश्न त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाहीये। या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे घडलेल्या राजकीय ड्राम्याचा धावता आढावा घेऊया। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे इच्छुक नव्हते, त्यांनी मंत्रिमंडळात असावं अशी इच्छा देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली। मी स्वतः काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं, आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे, त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल मला या ठिकाणी पूर्ण मला खात्री आहे। अरे बाबा, ते सांगितलं ना, संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला, संध्याकाळी सांगतो, मला ते एकदमच पाहिजे। थोडी कळ काढणं, थोडी थांबा। देवेंद्रजी माझ्याकडे आले, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, त्यांना धन्यवाद देतो। आमच्या सर्व महायुतीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे, सगळ्यांना मी धन्यवाद देतो, सगळ्यांचा आदर करतो। त्यामुळे तुम्हाला सांगू ना, एकनाथ शिंदे बुधवारी संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर करणार होते। बुधवारी फडणवीसांनी शिंदेंची दोनदा भेट घेतली, पण शिंदेंचा निर्णय झाला नाही। गुरुवारचा सूर्य उजाडला तरी पण उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही याचा सस्पेन्स कायम होता। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी तिन्ही पक्षांनी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदेंचं नाव नव्हतं। अखेर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठे बॉम्ब फोडले। उपमुख्यमंत्री म्हणून माननीय आमचे मुख्य नेते, शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतली पाहिजे, ही आमची आग्रही भूमिका कालही होती, आजही देखील आहे। आमच्या 60 आमदारांपैकी 59 आमदारांपैकी साहेबांचं जर नाव बाजूला ठेवलं तर कोणीही, मी ठामपणानं सांगतो की उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक नाही। की एकनाथ शिंदे साहेबांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्ही देखील, आम्हाला जर एखादी जबाबदारी कोणावरही, म्हणजे माझ्यावर असं नाही, कोणावरही जरी टाकण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी जर केला तर ती आम्ही देखील स्वीकारणार नाही। अशा पद्धतीची आमची भूमिका ही स्पष्ट पद्धतीनं काल आम्ही शिंदे साहेबांना सांगितलेली आहे। एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी म्हणून शिवसेनेच्या आमदारांचा आग्रह सुरूच होता। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेतली, त्यांना विनंती केली, त्यांना आग्रह धरला, त्यांच्याकडे हट्ट केला। थोड्या वेळानंतर परत आम्ही माननीय शिंदे साहेबांना भेटायला जाणार आहोत। पक्ष अधिक आम्हाला महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वाढवायचं आहे आणि त्याला नेतृत्व हे माननीय शिंदे साहेबांचंच असलं पाहिजे, ह्या सगळ्या आमच्या भावना ह्या नम्रपणानं काल माननीय शिंदे साहेबांच्या समोर आम्ही मांडलेल्या आहेत। कालपर्यंत शिंदे साहेब सुद्धा शपथ घेतील की नाही घेतील अशा पद्धतीचं चित्र होतं, पण सगळ्या आमदारांनी जाऊन त्यांना रात्री विनंती केली। जवळपास आम्ही 40-50 आमदार होतो आणि विनंती केली की आपल्याला सरकारमध्ये जावं लागेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुमची राज्यालाही गरज आहे। तिघजण जर एकत्रित राहिले तर राज्याच्या विकासाकरता फार मोठा फायदा होणार आहे, आणि त्यांनी सगळ्या आमदारांचा मान ठेवला आणि आज ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत। हम सब विधायक इकट्ठा होकर उनको कल शाम या रात को मिले। हमने क्लियर कट बोला है कि आपको आना चाहिए कैबिनेट में, उपमुख्यमंत्री पद स्वीकारना चाहिए, और हम सबकी एक जिद है, आप नहीं होंगे तो कोई भी अंदर नहीं आएगा। तो उन्होंने पॉझिटिवली उसका विचार करने की मान्यता दी है। उपमुख्यमंत्री म्हणून माननीय आमचे मुख्य नेते, शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी
शपथ घेतली पाहिजे ही आमची आग्रही भूमिका कालही होती, आजही देखील आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्ही देखील, आम्हाला जर एखादी जबाबदारी कोणावरही, म्हणजे माझ्यावर असं नाही, कोणावरही जरी टाकण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी जर केला तर ती आम्ही देखील स्वीकारणार नाही. अशा पद्धतीची आमची भूमिका ही स्पष्ट पद्धतीनं काल आम्ही शिंदे साहेबांना सांगितलेली आहे. एकनाथ शिंदे साहब को हमने जो रिक्वेस्ट की है वो हमारी बात मानेंगे जरूर. आज वो डीसीएम साहब पद की शपथ लेंगे, ये हमें विश्वास है. आप लोग में से अगर वो नहीं लेते हैं तो आप लोगों ने कहा हम में से कोई विधायक डीसीएम पद की शपथ नहीं लेगा, क्योंकि हमारे नेता वो है और हम चाहते, हम सभी विधायक चाहते हैं कि वही शपथ ले. वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे आमदार ठाण मांडून बसले आणि त्यांनी एकनाथ शिंदेंची मनधरणी केली. अखेर राजभवनात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं पत्र पोहोचलं आणि शिवसेनेच्या आमदारांनी सुटकेचा निश्वास सोडला. एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की. पण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला तयार का नव्हते? शिंदे साहेबांची प्रामाणिकपणाची भावना अशी होती की उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेण्यापेक्षा मी संघटन म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षप्रमुख म्हणून फिरतो, सगळ्यांना विश्वासात घेऊन संघटन आहे त्याच्यापेक्षा वाढवतो, ही त्यांची प्रामाणिक इच्छा जरी असली तरी आमचं सगळ्यांचं मत आहे की साहेब हे मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री होणं ही आमची गरज आहे, महाराष्ट्राच्या जनतेची गरज आहे, शिवसेनेची गरज आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठच्याही नाराजीनं आणि कुठेही प्रेशर टॅक्टिक्स म्हणून शिंदे साहेबांनी काही केलेलं नाही, तो त्यांचा स्वभाव देखील नाही. 2022 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडताना एकनाथ शिंदेंनी अतिशय मोठी जोखीम घेतली होती. भाजपने त्याची जाणीव ठेवत मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकली होती. त्यामुळे शिंदेंच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र भाजपला 132 जागा मिळाल्या, त्यात अजितदादांनी तात्काळ पाठिंबा दिल्यानं शिंदेंचं गणित बिघडलं. एकनाथ शिंदेंमुळे महायुती सरकारची सुरुवातच अशी सस्पेन्सफुल झाली आहे. पुढील 5 वर्ष कशी असतील याचा अंदाज केलेलाच बरा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल